चला तर मित्र, आज नंददीप फाउंडेशनची टीम जात आहे आठवडी बाजारमध्ये आणि आठवडी बाजारामध्ये एक बेवारस एक इसम पडलेला आहे, ज्याच्या अंगाचा खूप वास सुटलेला आहे। अशा अवस्थेमध्ये आपल्याही बेगर बांधवांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी हँडग्लोव्ज घालतात आहे सगळे। कोणाला हँडग्लोव्ज घालता येत नाही, कोणी हातात हँडग्लोव्ज घालताना फाडून टाकत आहेत। तरीही सुद्धा आम्ही मोठ्या कसरतीने सर्वांच्या हातामध्ये हँडग्लोव्ज घातले आणि आम्ही निघालो थेट आठवडी बाजारामध्ये। आठवडी बाजारामध्ये जाताच त्या ठिकाणी पाहतो तर त्या पेशंटच्या अंगावर सगळ्या माशा लागलेल्या होत्या आणि फार भयंकर त्याचा वास सुटलेला होता। सर्व बेगर बांधव आपले बेगर प्रभूजी आपल्या गाडीमधून खाली उतरले आणि त्या ठिकाणी मदतीला आले। मित्र, पाऊस सुरू आहे 4 दिवसापासून, अत्यंत भयंकर पाऊस असल्यामुळे तो पावसामुळे थंडीनं गारटला आहे अंगावर। त्याच्या एक ब्लँकेटसुद्धा नव्हती आणि तो सांगतोय की माझ्या नाजूक जागेवर जखम झालेली आहे, परंतु आपल्याला त्या ठिकाणी काहीही माहीत नसताना आपण त्या ठिकाणावरून आठवडी बाजार परिसरामधून आदरणीय शरद भाऊ यांच्या फोनमुळे आपण त्या ठिकाणी गेलो आणि या बेगर बांधवाला गाडीत टाकण्यासाठी आम्ही पीपी किट घेऊन गेलो होतो, कारण आमच्याजवळ पीपी किट भरपूर शिल्लक होत्या। मागच्या वेळेस आम्हाला कोणीतरी पीपी किट दिल्या होत्या, परंतु अशा काही पेशंटसाठी आम्हाला पीपी किटसुद्धा आम्ही ते एक ब्लँकेट घेऊन गेलो। त्या ब्लँकेटवर पीपी किट टाकली आणि त्याला उचलण्यासाठी आपले सर्व बेगर प्रभूजी चांगले काम करतात। त्यांची ही थेरपीसुद्धा आहे, बेघरांसाठी बेघर हे मदतीला धावून जातात आहे, ही एक आनंदाची बाब। आणि त्यांनासुद्धा माहीत पडते की आपणसुद्धा याच अवस्थेमध्ये आपल्या नंददीप फाउंडेशन इथे आलेलो होतो आणि आपण जर दुसऱ्याला मदत केली तर नक्कीच त्याचंसुद्धा जीवन बदलू शकेल। आम्ही त्या पीपी किटवर, त्या ब्लँकेटवर पीपी किट टाकली आणि पीपी किटवर त्याला टाकलं आणि त्याला अत्यंत भयंकर त्याचा वास सुटलेला होता। ज्येष्ठ नागरिक मंडळाने दिलेली आम्हाला ॲम्ब्युलन्स आहे आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही त्याला अलगद टाकलं। सर्व बेगर बांधवांनी त्याला गाडीमध्ये टाकण्यासाठी मदत केली। मित्र, सर्व टी शर्ट घालून आहेत नंददीप फाउंडेशनचे। त्यांना खूप आनंद होतो की कोणताही पेशंट घ्यायला जायचं असलं की लाईन लावतात, 10 जण ते तयार होतात, परंतु आम्ही 5 जणांची टीम केलेली आहे आणि ते 5च जण बेगर बांधवांना उचलण्यासाठी कामी येतात। 4 दिवसापासून यवतमाळमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। त्या पावसात हा गारठलेला बेगर, तो अमोल नाव सांगतो आहे, त्याचं गाव नाव काहीही माहीत नाही, परंतु त्याला आम्ही गाडीमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी शरद भाऊ मुराब त्या ठिकाणी नेमके पोचलेच होते, तर आम्ही त्या ठिकाणी पोचलो। मित्र हो, सर्व गाडीमध्ये सगळे बसले आणि आम्ही शासकीय रुग्णालयाकडे जाणार होतो, परंतु शरद भाऊ यांचे 1-2 शब्द आपण ऐकूया। शरद भाऊ मुराब यांचा फोन आला की या ठिकाणी बेवारस माणूस पडून आहे आणि आदरणीय शरद भाऊच्या एका हाकेला आम्ही धावून आलेलो आहोत। या ठिकाणी त्याला आपण नंददीप फाउंडेशन बेगर निवारा केंद्र ते घेऊन जातो आहे। सांगा ना भाऊ, कसं होतं कंडिशन खूप खराब होती। तो 5 दिवसापासून जेवला नाही, पाणी नाही पित आहे, तर भाऊनी मदत केली, याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊचं, धन्यवाद। शरद भाऊ यांनी सुद्धा नंददीप फाउंडेशनचे धन्यवाद आभार मानले आणि आम्ही थेट निघालो नंददीप फाउंडेशन बेगर निवारा केंद्र, कारण त्याची इतका भयंकर वास होता की त्याला शासकीय रुग्णालयात सुद्धा घ्यायला कोणी घेणार नव्हते। अत्यंत वाईट अवस्था, त्याची वास सुटलेला, कपड्यात संडास केलेली होती। तरीही आमचे बेगर बांधव मित्र हो या कामामध्ये सगळ्यात समोर असतात आणि त्या बेगर बांधवाला डायरेक्ट आम्ही बाथरूममध्ये नेलं आणि त्याची आंघोळीला सुरुवात केली। त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले, कपडे काढल्यानंतर त्याची आंघोळ केली आणि इतका मस्त दिसायला लागला, परंतु अजूनही 2-3 दिवस त्याला जागेवर येण्यासाठी लागणार आहे, कारण थंडीने तो गारटला होता। पायाचे पांढरे पाय झाले त्याला घासून चांगली आंघोळ करून दिली, गरम पाण्याने आंघोळ करून दिली। आमच्याजवळ हीटर आहे आणि हीटरमध्ये आंघोळ करून दिल्यानंतर त्याचं मित्र कपडे काढल्यानंतर माहीत पडलं की याच्या नाजूक जागेवर जखम झालेली आहे। तो सांगत होता की इथं जखम झालेली आहे। काढून पाहतो तर सगळं त्या नाजूक जागेमध्ये मधून किडे पडत होते, जवळपास वाटीभर किडे त्याच्या नाजूक जागेवरून निघाले। फार अत्यंत वाईट अवस्था त्याची होती आणि त्याला आंघोळ घातलं गरम पाण्याने आणि त्याला 2-4 ब्लँकेटी त्याच्या अंगावर टाकल्या, त्याला झोपू घातलं, त्याला इलेक्ट्रॉल पावडर पाजलं आणि त्याला मस्तपैकी झोपू घातलं। 4 ब्लँकेट त्याच्या अंगावर टाकले आणि उद्यापर्यंत तो नक्कीच चांगला होईल अशी आशा बाळगतो। सर्व दानदात्यांनी नंददीप फाउंडेशनला लाईक केलं नसेल, शेअर नसेल केले, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे बेघर बेवारस कुठेही आढळू नये। जय हिंद, जय गाडगे बाबा, जय नंददीप।